एखाद्या दिवशी जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर अशी हलकी फुलकी गरमागरम वाफाळती खिचडी नक्की करून बघा. नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने डाळ खिचडी कशी बनवायची ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बऱ्याचदा बायकांना रोज रात्रीचा स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो आणि रोज रोज चपाती भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशी साधी सोपी खिचडी तुम्ही नक्की करू शकता. यासाठी तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, या सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा सर्वांना निवेदन आहे, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. तर हा जो तांदूळ आहे तो आपण ब्राऊन तांदूळ वापरणार आहेत. त्यासाठी मी 1 छोटी वाटी मूगडाळ वापरली आहे. इथे मी पॉलिश केलेली मूगडाळ वापरली आहे. तुम्ही हवं तर इथे तूर डाळ, मसुरीची डाळ किंवा हिरव्या मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. आता त्यासाठी फोडणीसाठी आपण साहित्य तयार केलं आहे. 1 मोठा कांदा आपण बारीक असा चिरून घेतला आहे. 1 वाटीभर शेंगदाणे 1 तासभर आधी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. सोबतच कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 1 मध्यम आकाराचा बटाटा त्यावरची साल काढून अगदी पातळ स्लाइडमध्ये कट करून घेतला आहे. सोबतच भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत. याऐवजी तुम्ही इथे भाजीसुद्धा ॲड करू शकता, जसे पत्ताकोबी असेल, फ्लावर असेल किंवा गाजरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग इथे आपण आता लगेच फोडणीची तयारी करूयात. गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे. आता कुकर आपला चांगला गरम झाला. त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आणि तेल आपल्याला छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरीची फोडणी छान तडतडून घ्यायची आहे. यामध्ये आता बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. सोबतच कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. नंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा टाकून घेऊयात. इथे मी कांद्याचा थोडा जास्त वापर केला आहे. यामुळे आपली खिचडी अगदी स्वादिष्ट तयार होते. तर बघा, छान असं कांदा आपण चांगला परतून घेऊयात. परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवर हा कांदा परतून घेऊयात. आता कांदा आपला पटकन मऊ शिजावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतला आहे आणि मीठ टाकून परत आपण हे छान असं गुलाबी रंगावर परतून घेऊयात. तर खिचडी बनवत असताना कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. जर कांदा कच्चा राहिला तर दाताखाली तो टसटस लागतो. आता कांदासुद्धा आपला छान असा परतून झाला की त्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झाला की यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली. अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा धने पावडर टाकते. अर्धा चमचा लाल तिखट टाकते. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटाच्या ऐवजी इथे हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता. आता हे सर्व सुके मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊयात. लहान मुले जर खात असतील तर थोडंसं तिखट कमी केलं तरी चालतं. आता बघा, सर्व मसाले जे आहेत ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले. आता यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा. सोबतच 1 वाटी शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. परत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की छान असा त्याचा सुगंध येतो. तांदूळ आपण आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता. सर्व तांदूळ आपल्याला आणि डाळ या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत आपण हे 1-2 मिनिट चांगलं परतून घेणार आहेत.
जे मसाले आहेत ते डाळ आणि तांदळाला चांगल्या प्रकारे लागले की खिचडी आपली खूपच स्वादिष्ट तयार होते। मध्यम आचेवर 1-2 मिनिट छान असं परतून घेऊयात। इथे बघा आपण डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये चांगले परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। खिचडी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण। आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी 2 वाटी पाण्याचा वापर करतेय। आता पाणी टाकून झालं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। तांदळाचे आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं आहे। आता जे कडेने तांदूळ लागला होता तो चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता आपण थोडंसं चाखून बघणार आहेत। मिठाचं प्रमाण सुद्धा खिचडी बनवताना अगदी योग्य असेल तरच खिचडी खायला खूपच छान लागते। थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं। परत मीठ टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण लावून हाय फ्लेमवर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता बघा 1-2 ते 3 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकरची वाफ पूर्णपणे घालवून घ्यायची आणि कुकरचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे बघा गरमागरम वाफाळती खिचडी बनवून तयार झाली आहे। दिसायला खूपच मस्त दिसत आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही वाफाळती मूगडाळीची खिचडी बनवून तयार झाली आहे। आता लगेच आपण ही सर्व करूयात। इथे बघा आपली खिचडी किती मस्त दिसत आहे। गरमागरम खिचडी त्यासोबतच लिज्जत पापड खूपच मस्त बेत झाला आहे। जर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये अगदी हलका फुलका बेत करायचा असेल तर अशा प्रकारची अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही खिचडी तुम्ही बनवून तयार करू शकता। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही सुद्धा जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये अशी खिचडी नक्की करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, खरंच तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।